या झाडाजवळ 100% 5 इंची पाणी असतं का नसतं हे तुम्हाला पुढे व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा। तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर तुम्ही 100% धोका खाणारच नाहीत, कधीच पाणी शोधण्यासाठी धोका खाणार नाहीत। सुपर डुपर हिट तुमचे पॉईंट होतील, तुमच्या शेतातही पॉईंट फेल जाणार नाही। जर मी सांगितलेले झाडं आहेत त्यात पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये एकदम इन डिटेल सांगितलं कोणते झाडं आहेत, काय आहेत, पाणी कसं शोधायचं पाहिजे, त्याचे व्हिडिओ तुम्हाला पुढे मिळणारच आहेत। आता डेली आपल्या पहिला चॅनल तर आउट झालाच बिचारा, तो गेला, शहीद झाला। आता तसे त्याच्यामुळे मी हार मानली नाही। माझे भरपूर सपोर्टर आहेत महाराष्ट्रामध्ये, जवळजवळ 75 लाख लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचले, 490 व्हिडिओ आपले आले होते। सगळ्या गोष्टी बे पुन्हा सुरू करायची आणि त्याच गोष्टी नवीन सबस्क्रायबर किंवा नवीन व्ह्युअर्सपर्यंत पोहोचल्या पाहिजे। सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो, सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्हाला उद्याचे व्हिडिओ मिळणारच नाहीत। आपण याच्यावर जवळजवळ एकाचे 10 पार्ट बनवू, पाणी कसं शोधलं जावं त्याचं तुम्हाला सगळं निदर्शन आणून दिलं जाईल। आणि या जगात पाणी कोणाला कळलेलं नाही, पाण्याची खोली उंची बऱ्यापैकी आता आपण पोहोचतोय जवळपास, पण पाणी वरून दिसलं ऑनलाईन बघितलं हे असं काही खरं नाही, अंधश्रद्धा तर नाहीच नाही। आम्ही भरपूर दिवस घासतोय याच्यामध्ये, तेव्हा आम्हाला कुठंतरी आम्ही जवळजवळ पाण्याजवळ पोहोचलोय। भरपूर मेहनत आहे पाणी शोधकांनी, मला वाटतं सगळ्याचे हे देव सोडून एकत्र येऊन आपण पाणी शोधकाचा आपण गेल्यावर त्याचा अभ्यास घेतला होता, जो पाणी शोधक मेळावा घेतला होता, त्यात मार्चमध्ये मला घेण्याची म्हणजे माझी इच्छा आहे, किंवा आपण सगळ्यांनी मिळून आपण त्याच्यात काम करू आणि शेतकऱ्याच्या बांधावर जाताना सुपरहिट पॉईंट देऊ, असं माझं मत आहे। कुठल्याही शेतकऱ्याच्या बिचाराचं, लेकरा बाळाचं, जनावराचं नुकसान होऊ नये, पैशाचं नुकसान होऊ नये, ह्या गोष्टीचं आपण ज्यादा ध्यान देऊ। आता मला असं वाटतं मी एक देश सैनिक आहे, त्याच्यामुळं माझी अशी अपेक्षा आहे की बाबा कुणाचे नुकसान आपल्या हातून होऊ नये। जसं देशाची सेवा केली तशी जनतेची सेवा आपल्या हातून घडो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना। चला मित्रांनो, व्हिडिओ बघा, व्हिडिओ फार सुंदर आहे, तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत बघितला तरच तुम्हाला कळणार आहे। उद्याचा व्हिडिओ एकदम वेगळा आहे, उद्याचं पाणी कसं शोधायचं त्याचा पहिला पार्ट राहील, दुसरा पार्ट, तिसरा पार्ट, चौथा पार्ट, वारळाजवळ पाणी असतं, जेवढे काही मिथ्य आहेत तुम्हाला सगळ्या प्रयोगावर काम करून दाखवलं जाईल। 15 दिवस मला डॉक्टर साहेबांनी आराम करायला सांगितलं, त्याच्यानंतर पुन्हा रूट होतील किंवा भेटी होतील आपल्या सबस्क्रायबरांच्या। तोपर्यंत मला असं वाटतंय थोडा आराम करू आणि डेलीचे डेली व्हिडिओ राहतील। चॅनलला सबस्क्राईब करा, 1 मिलियनपर्यंत आपला चॅनल पोहोचला पाहिजे। महाराष्ट्रात भरपूर लोकांपर्यंत पोहोचला, पण सबस्क्राईब शेतकरी मित्रांना माहीत नसतं कसं करायचं। खाली सबस्क्राईब येतं बघा चॅनलच्या समोर, त्याच्यावर बोट दाबा, ऑलवर क्लिक करा, घंटीचं बटन दाबलं की तुम्हाला सगळ्याच डेली व्हिडिओ पाहिला की तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन तुम्हाला मेसेज येतो, डायरेक्ट व्हिडिओ बघायचा। 8-9च्या दरम्यान आपला व्हिडिओ असतो संध्याकाळी, तो बघा आणि एन्जॉय करा। चला मित्रांनो बघा व्हिडिओ। मित्रांनो नमस्कार, मी सुरेश गुटे, ग्रामीणवाडी स्पेशल या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो आजचा विषय फार सुंदर आहे। मी तसं तुम्हाला सांगितलं होतं, काल आपला रूट होता चंदगड कोल्हापूर, तिथला रूट फायनल झाला। साताऱ्याचा रूट करायचा होता, पोटात दुखायला लागलं आणि आम्ही चंदगडमध्ये एका दवाखान्यात दाखवून पुन्हा इथं घरी आलो। आज पुन्हा डॉक्टरकडे दाखवून आलो, इंजेक्शन घेऊन आलो दुपारी, आता घरी आलोय, गोळ्या वगैरे दिल्या, इंजेक्शन दिलंय। आता मला तर डॉक्टर साहेबांनी सांगितले 15 दिवस कुठेही बाहेर जायचं नाही, वजन सुद्धा उचलायचं नाही। तरी पण मला तुम्हाला हे प्रयोग करून दाखवू किंवा ज्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायच्यात। पहिल्या जवळजवळ आपले व्हिडिओ 75 लाख लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत। माझ्या हिशोबाने 490च्या आसपास व्हिडिओ झाले होते। सर्व व्हिडिओ महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावात पोहोचला आणि ग्रामीणवाडी हा चॅनल फार महाराष्ट्रात सुपरहिट झाला होता। आणि या रोडवर पाणी शोधण्याचा, जे रोड आहेत यावर पाणी शोधण्याचा प्रयोगही फार सुपरहिट झालेला आहे महाराष्ट्रामध्ये, भरपूर पाणी शोधक याचा वापर करतायत। आज एक वेगळा विषय घेऊन आपण आलेलो होतो की या झाडाखाली असं कोणतं झाड आहे, म्हणजे आपला तो व्हिडिओ पण मला वाटतं 12-13 लाख लोकांपर्यंत पोहोचला, म्हणजे तुमच्या निदर्शनात द्यावं म्हणून हा रिपीट व्हिडिओ बनवतो। ते झाड कसं असावं, कशाचं असावं, काय असतं। बऱ्यापैकी पहिल्यापासून म्हणतायत की बाबा हे काही ठराविक झाडं आहेत निसर्गाने दिलेली देणगी, त्या झाडाच्या बुडापाशी किंवा त्या झाडाच्या शेजारी पाणी असतं। असं कोण म्हटलं माहिती का? वरामीर जे आपले भूजल तज्ज्ञ होते, थोर भूजल तज्ज्ञ, पौराणिक, म्हणजे फार जुन्या काळातले त्यांचे 1-2 ग्रंथ आहेत, पण ते दुर्मिळ आहेत, मला वाटतं ते इंटरनेट थोडीफार माहिती मिळते। तर त्यांनी असं सांगितलंय की या निसर्गाने दिलेली ठराविक झाडं अशी आहेत की त्या झाडाभोवती पाणी असतं। तर ते झाडं कोणती आहेत ते मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे, पण त्या अगोदर चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पहिलं सबस्क्राईब करा। तुम्हाला खूप सुंदर असे व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत। पाण्याविषयी सर्व काही नॉलेज या महाराष्ट्रात, या भारतामध्ये काय चाललेलं आहे, पाणी शोधक काय असतात, पाणी शोधकांना पाणी समजतं का नाही समजत, या बऱ्याच गोष्टीचा उलगडा इथून पाठीमागेही केला आणि इथून पुढच्या येत्या काळामध्ये करणार आहे। त्याच्यामुळं व्हिडिओला पहिलं सबस्क्राईब करा, आवडलं तर लाईक आणि शेअर करा, मित्रांनो कमेंटही करा। सगळ्यात पहिलं ही अशी कोणती झाडं आहेत की त्या झाडाजवळ 5 इंची, 6 इंची, 7 इंची, 2 इंची, 3 इंची असं पाणी असतं। तर ते सगळ्यात पहिलं झाड आपण जे निदर्शनात आलं ते आहे आपट्याचं। इकडे बघा आपट्याचं झाड, तुम्हाला दाखवलंय आपट्याचं झाड,
तर त्या आपट्याच्या झाडाजवळ आता तुम्ही म्हणणार कसं काय, थोडं तुम्हाला सांगतो. या आपट्याच्या झाडाजवळ पाणी असतं. त्या आपट्याचं झाड कसं असावं, सगळ्यात पहिलं मला आता पाठीमागच्या बी आपण व्हिडिओ टाकला होता, या झाडाजवळ 5 इंची पाणी असतं का, तर त्या झाडामध्ये सांगितलं होतं की झाड कसं असावं. तर ते झाडाची फांदी एकदम हिरवेगार त्याची हे असावीत. बघा हे पूर्ण हिरवगार आहे, पानं पार नवीन, त्याला पालवी फुटलेली पोपटी कलरचे पानं आहेत, याचे सगळे शेंडे फुटत आहेत. हे या झाडाखाली 100% 4 ते 5 इंच पाणी लागणार. झाडाजवळ, झाडाखाली म्हणण्यापेक्षा झाडाभोवती लागणार म्हणजे लागणार. असं आमचे इथं दिलेले जवळजवळ 5-6 पॉईंट आहेत. महाराष्ट्रामध्ये तमाम पॉईंट आपण या झाडाच्या जवळ दिले, ते सुपरहिट झाले. आता हे ॲक्युरेट या झाडाजवळ येईल किंवा झाडाच्या साईडला येईल हे आपल्याला या रोडवर शोधल्यानंतरच कळेल. जमिनीतील पाण्याच्या लाईन शोधण्यासाठी सगळ्यात उत्तम असा प्रयोग 6 mm लोखंडी रॉड आहेत. 3.5 फुटाचा एक रॉड, असे 7 फुटाचे एक रॉड काढायचा, त्याच्यामधून 3.5 फुटाचे 2 रॉड तयार करायचे. त्याची पकडण्याची पद्धत बघा, इकडे दाखवतो तुम्हाला. इथं एक बोट सोडायचं फोल्ड बसून, आणि हे बघा अशी पद्धत असती. इथून उचलायचं आणि पोटापासून अर्धा फूट आणि दोन्ही हाताचा अंतर अर्धा फूट तारा कंट्रोल करायच्या, जमीन टू पॅरलल. आणि चेकिंग पद्धत बघा. आता हे झाडाचा बुंदा आहे, पाणी आहे की नाही हे चेक करण्यासाठी काय करायला माहिती आहे, सगळ्यात पहिलं आपल्याला या झाडाच्या साईडने चालावं लागणार आहे की नाही. हे बघा आता आपण या झाडाच्या शेजारी चाललो का, इथं आपल्या तारा फिरलेल्या आहेत, बरोबर आहे की नाही. इथं तारा फिरल्या, हे झाड इथं राहिलं. जवळजवळ झाडापासून 2-2.5 फूट साईडला आपली लाईन निघालेली आहे. म्हणजे मला हेच सांगायचं, 2-2.5 फूट साईडला लाईन गेलेली आहे. बऱ्यापैकी पाणी शोधक महाराष्ट्रातले काय करतात, हे झाड तोडा, या झाडाच्या जागेवर पाणी असेल, या झाडाच्या शेजारी कुठेही पॉईंट देतात. आणि बऱ्यापैकी मी बघितलं त्या झाडाच्या लाईनवर. आता ही लाईन गेलेली आहे या शेजार, या साईडनी लाईन गेलेली आहे. हे झाड या साईडने एक लाईन आहे. आता एक ॲक्युरेट त्याच्यावर असू शकते किंवा कुठं असेल मला माहित नाही, आता आपण चेक केल्यानंतर कळेल. आता ही लाईन पुन्हा एकदा चेक करू मित्रांनो. बघा इथं तारा फिरलेल्या आहेत. तारा फिरल्यात, लोडवर स्पीड घेत आहेत, पाठीमागे जात आहेत. 2 सेकंदाच्या गॅपमध्ये त्या तारा पाठीमागे जातात. आता याचे बरेच व्हिडिओ येणार आहेत. उद्या परवाचा व्हिडिओ पार्ट 1, 2, 3, 4, 5, 6 पाणी कसं शोधायचं जमिनीतलं हे पाठीमागे मी सविस्तर सांगितलं होतं. त्या टायमाला आपला चॅनल तो नवीन होता, त्याच्या बऱ्याच गोष्टी काही सांगायच्या विसरल्या असतील, पण त्याच्या वारंवार आपण अपडेट करत राहिलो. पण पुन्हा तेच लोक त्या व्हिडिओ पाहायला की नाही मला माहीत नाही, पण बऱ्याच लोकांना महाराष्ट्रातल्या जवळजवळ लाखो लोकांच्या घरी हे रॉड बनवून रेडी आहेत. प्रत्येक जवळजवळ शेतकऱ्यांच्या जवळ कुठेही गेलो पाणी आपण भेटीसाठी तर त्यांचे हे रॉड असतात. बघा मित्रांनो इथं या तारा फिरतात. आता तारा फिरण्याची पद्धत बघा, लोडवर फिरतायत. ज्यावेळेस झटका मारून फिरते त्यावेळेस ती खाली लाईन किंवा फॉल्टी लाईन असते. फॉल्टी लाईन म्हणजे लाल कलरची लाईन, लाल कलरची माती, काळा बुसकट असते हलकं, त्याच्यामध्ये पाणी नसतं. तर त्या लाईनवरही तारा फिरतात. त्याच्यासाठी पुढची चेकिंग प्रोसेस आहे ती उद्याच्या भागात सांगेल. असं चालायचं त्या लाईनवरून. जर तारा पुन्हा लोड गेल्या असतील तर 100% लोड लाईन आहे. त्याचा पूर्ण अभ्यास झालेला आहे. जवळजवळ 1000, 1200, 1500 वर आपले पॉईंट सुपरहिट झाले या तारावरती. तर मित्रांनो माझे तर झालेच, पण महाराष्ट्रात भरपूर पाणी शोधक आहेत, त्यांनी याच्यावर ट्राय सुरू केले आणि याचे सुपरहिट प्रयोग झाले, ज्यांचे भरपूर पॉईंट फेल जायचे. आज त्याचा सक्सेस रेट 100/100 झालेला आहे. तर मित्रांनो आता ही झाली एक लाईन. आता ही लाईन गेली इथं. आता झाडाचा याचा काही संबंध आहे का सध्या, पण झाडाची जी याच्या मुळ्या असतात हे फार प्राचीन झाड आहे किंवा मोठं झाड आहे. 30-40 फुटापर्यंत त्याच्यात छोटे जे तंतुमुळं आहेत ते गेलेले असतात. दुसरी गोष्ट आपट्याचं झाड, हे झाड लागवड करून येत नाही. जे आता मला भरपूर मागच्या व्हिडिओ कमेंट आल्या की सर आपट्याचं झाड आम्ही लावून आलेले आहे. त्याचं झाड हे आपट्याचं असेल, चन्नाचं असेल, पिपळाचं असेल, उमराचं झाड असेल, या 4 झाडाच्या जवळ, या 4 झाडांच्या जवळ किंवा त्याच्या बुंद्याशी पाणी असतं. हे वरामेर यांनी सांगितलं. याच्यावर भरपूर अभ्यास केला, ते थोर भूजल तज्ञ होते. आणि हे झाड, हे 4ही झाडं तुम्ही कोणालाही विचारा किंवा तुम्हालाही माहीत असेल, पक्ष्याच्या विष्ठेतून, पक्ष्याची विष्ठा आणि निसर्गाने एवढं ज्ञान दिलेलं आहे पक्ष्यांना किंवा मुक्या प्राण्यांना की ज्या ठिकाणी पाण्याचे स्रोत असावेत त्याच ठिकाणी किंवा त्याच झाडावर बसून. पहिले इथं लिंबाची वगैरे झाडं होती, तर लिंबाचं झाडच बघाई ओके, लिंबाचं झाड आहे हे काही कारणास्तव तोडण्यात आलं. आणि या लिंबाच्या झाडाजवळ, ही झाड म्हणजे लिंबाच्या झाडावर बसल्यानंतर पक्ष्यांनाही एवढी बुद्धी देवाने दिली की त्याच ठिकाणी ती विष्ठा झाली आणि त्या ठिकाणी ते झाड होऊन ते पाणीमय झालं. मला असं वाटतं ज्या झाडावर बसून ते पक्षी विष्ठा करतात ते झाडही मला वाटते फार पाण्याच्या जवळ असावं आणि त्याच ठिकाणी हिरव्या पालेदार झाडातच ते पक्षी बसत असावेत. आता शेवटी ते भरपूर तज्ज्ञांचं काम आहे पुढं काय शोधायचं ते. त्याच्यातून विष्ठेतून तयार झालेली झाडं असतात आणि या झाडाच्या मुळी कमीत कमी 30, 40, 50 फुटाच्या आसपास गेलेली असावी. 40 फूट तर 100% एखादी मुळी गेलेली असावी.
किंवा वारुळावरती आपण नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहोत 4 पार्ट त्याचे. पाणी कसं शोधायचं त्याचे 4 पार्ट, विहिरीचं पॉईंट कसं शोधायचं 4 पार्ट, बोरवेलचं पॉईंट कसं असतं 4, 5, 10 पार्ट काय होतील ते पार्ट. आता मला डॉक्टर साहेबांनी सांगितलं 15 दिवस बाहेर कुठे जाऊ नका, तुमचं पोट सुचतंय, त्याच्यामुळे थोडा एक रिलॅक्स घेणार आहे. त्याच्यानंतर आपण पुन्हा आपली भेटी चालू ठेवू. तर हे असं आपाटीचं झाड असावं, एवढं सुंदर देखणं हिरवगार. आता याचे पानं हळूहळू मोठे होणार, भरपूर मोठे होणार, त्याचा एक व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवेल. तर मित्रांनो, या झाडाजवळ आता एक लाईन सापडलेली आहे, दुसरी लाईन आता बोलून आपण चेक करू. इथं भरपूर अडचण आहे. मला एवढंच सांगायचं, कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, कधी बी उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम झाडाच्या या साईडनी किंवा त्या साईडनी, या साईडनी किंवा या साईडनी कुणी 2 बाजू चेक करायच्या. 2 बाजू चेक करताना तुम्हाला लाईन सापडतात. आता आपल्याला ती उत्तर दक्षिण चेक करताना पूर्व पश्चिम लाईन सापडलेली आहे. आता आपण पूर्व पश्चिम चेक करू, आपल्याला उत्तर दक्षिण लाईन सापडेल. आता थोडं पाठीमागून येऊ, म्हणजे 3, 4, 5 फुटाच्या झाडाच्या पाठीमागून येतो. सेम तारा आपण उचललेल्या आहेत. आता आपण सावकाश चालणार आहोत. हे बघा, तिथं आल्यानंतर तारा फिरल्या, बरोबर आहे की नाही. आता हे झाड माझ्या हिशोबाने इकडं सुद्धा 1.5 फूट राहते, म्हणजे 1.5 फूट आणि तिकडं 2 फूट, म्हणजे ह्या 1.5 फूट जी आपल्याला ही मिळालेली कोणती लाईन, उत्तर दक्षिण लाईन मिळाली, ती पूर्व पश्चिम झाडापासून 2-2.5 फूट पलीकडे क्रॉस होईल आणि झाडाच्या या बाजूनी 1.5 फूट. म्हणजे पॉईंट कुठे निघतोय माहिती का, तुम्हाला सांगतो, पुन्हा दाखवतो मित्रांनो. इथं अडचण आहे तरी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे झाड खूप सुंदर आहे आणि मला वाटतं येत्या काळामध्ये बोरवेल होणार आहे, त्याचाही तुम्हाला व्हिडिओ टाकेल. इथं तारा फिरल्या, आता इथं तारा फिरल्यात 1.5 फूट पाठीमागं. म्हणजेच मला काय म्हणायचं माहिती आहे का, बऱ्यापैकी लोकांनी गैरसमज करून ठेवलेत. आपट्याचं झाड, चन्नाचं झाड, उंबराचं झाड, पिपळाचं झाड दिसलं की त्याच्या जवळ कुठेतरी पॉईंट सांगायचा. असं नसतो. जोपर्यंत खिसा नसेल त्याच्यामध्ये मोबाईल टाकून काही फायदा आहे का. खिसा असेल तर त्याच्यामध्ये मोबाईल ठेवता येतो, आहे की नाही. असं माझं मत आहे. जमिनीमध्ये पॉकेट असेल, मोकळ्या लाईन असतील किंवा लूज पार्ट असेल, त्यातून पाणी प्रवाहित झालं असेल. आता हे बघा, ही लाईन तुम्हाला दाखवतो. इथं आले, बरोबर आहे ना. आता मागाशी आपली लाईन इथं सापडलेली, ही लाईन इथं जाते बघा, अक्षर इथं झाडाच्या पलीकडे जाते. म्हणजे इथून हे 2 फूट राहते आणि झाडापासून पलीकडे 1.5 फूट राहते. म्हणजे हा पॉईंट आतमध्ये जातो. म्हणजे मला म्हणायचं काय माहिती आहे का, ज्यावेळेस आपण कोणत्याही पाणी शोधक असतील, म्हणजे माझं सगळ्याला विनंती आहे, आपट्याचं झाड असते ते कसं आहे ते पहिलं त्याचं भौगोलिक अभ्यास करा. ते हिरवगार आहे का, त्याला पोपटी कलरचे पानं आहेत का, त्याच्या फांद्या पोपटी कलरच्या आहेत का, बघा हिरवट कलरच्या पोपटी कलरच्या असतील तर त्याच्या जवळपास शोधा. झाडाच्या बुंध्याशी झाड तोडण्याची गरज नाही. झाडाच्या जवळ पॉईंट निघतो. 100, 200, 500 झाडातून असं होऊ शकतं की त्याच्या झाडाच्या सेंटरला पॉईंट निघेल. त्या टायमाला तो शेवटी शेतकऱ्याचा निर्णय असेल, आपलं झाड तोडायचं का काय करायचं. झाड तोडू नये, वृक्ष तोड ही फार वाईट गोष्ट आहे. ते शासनाच्या याच्यानुसार आपण नियमानुसारच ते काम करावं. पण या झाडाच्या जवळ 100% पाणी असतं आणि शेवटी हा मला म्हणायचंय 100% 3, 4, 5 इंची पाणी असतं. परंतु महाराष्ट्रामध्ये मी महाराष्ट्रातला प्रत्येक दौरा केला, प्रत्येक भागात गेलो, गावागावात गेलो, तालुक्यात गेलो, त्या ठिकाणी हे जाणवलं की बाबा ज्या झाडाला भरपूर शेंगा आहेत आणि असल्या कलरचे पानं आहेत, तुम्हाला जवळून दाखवतो. अशा त्याला तुरा वगैरे आलेला असतो, असे पानं ठराविक याला पार्ट आहे. थोडे जुनाट, थोडी फांदी मोडल्यामुळे तो वेगळा भाग तयार झाला, त्याला पाण्याचा पुरवठा कमी झाला खालून. बाकी पूर्ण झाड हिरवगार आहे. ज्या झाडाला शेंगा वगैरे आलेल्या असतात आणि पानं त्याचे काळपट पडलेले असतात, त्या झाडाच्या जवळ पॉईंट घेऊ बी नाही, पॉईंट शोधू बी नाही. 99% त्याच्याजवळ पाणी शॉर्ट झालेलं असतं. फार करंगळीसारखं किंवा ओलावा असावा. त्याला येणारं पाणी, हे खालून येणारं पाणी, त्याला जो सपोर्ट पाणी आहे ते मिळत नसते. त्याच्यामुळे मित्रांनो, इथून पुढच्या येत्या काळामध्ये जे मी तुम्ही बोरवेल घेणार आहेत आपट्याच्या झाडाजवळ, त्याच्यावर थोडंसं चिंतन करा आणि मगच आपट्याच्या झाडाजवळ बोर घ्या. आता याचा पॉईंट कुठे निघाला. एक आपण उत्तर दक्षिण चेक केलं, त्यावेळेस आपल्याला पूर्व पश्चिम लाईन मिळाली. पूर्व पश्चिम चेक केलं त्यावेळेस उत्तर दक्षिण लाईन मिळाली. झाडाच्या पलीकडून 1.5 फूट, झाडाच्या ह्या साईडने 2 फूट, त्या तिकडे पलीकडे जाऊन कोपऱ्याला. आता क्रॉस कसा काढायचा हे तुम्हाला कधी कळलं, हा व्हिडिओ उद्याच्या भागामध्ये कळलं. उद्या ज्यावेळेला आपण क्रॉस काढायला शिकू, तुम्हाला म्हणजे क्षेत्र कसं चेक करावं पाणी शोधताना. क्षेत्र चेक केल्यानंतर ते क्रॉस कसे निघतात, लाईन कुठं असतात, 2 लाईन 3 लाईन एकत्र कसे येतात ते दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल. बऱ्यापैकी माझ्या अनुभवानुसार महाराष्ट्र दौरा झाल्यानंतर आणि त्याचे बोरवेल झाल्यानंतर जे अनुभव आले, फार भूगर्भात तर मी पण नाही गेलो, पण जे अनुभव शेतकऱ्याच्या तोंडून ऐकायला मिळाले, एवढ्या फुटावर असा मटेरियल निघाला, ह्या फुटावर हे पाणी निघालं, त्या फुटावर ते पाणी निघालं. आपण त्या भागात गेल्यानंतर ते चेक केलेलं असतं, ते आपल्याला तिथं तुमचा अभ्यास होतो. तर अशा अभ्यासाच्या माध्यमातून मला हे जाणवलं की लोड लाईन कशा ओळखाव्यात, कोरड्या लाईन कशा ओळखाव्यात, फॉल्टी क्षेत्र कसं ओळखावं, त्याच्यातही अजून थोडासा अभ्यास आमचा बाकी आहे.
तो लवकरच आम्ही लाईव्ह प्रोग्राम ठेवून करणार आहोत. म्हणजे महाराष्ट्रातले आम्ही 13 जून 2023 रोजी महाराष्ट्रातला सगळ्यात पहिला पाणी शोधक मेळावा, ज्यात की जवळजवळ माझ्या हिशोबाने 36 मशीन आल्या होत्या आणि 100-125 शेतकरी महाराष्ट्रातून पाहण्यासाठी किंवा शिकण्यासाठी आले होते. हा पहिला प्रोजेक्ट महाराष्ट्रातला किंवा आपल्या भारतातला असेल, तो सुपरहिट केला होता. त्या डोंगराच्या कडेला केला होता बघा, वर डोंगर दाखवा. त्या डोंगराच्या कडेला सगळ्यात डिफॉल्ट एरिया आहे माझ्या हिशोबाने. इकडे पाठीमागे काही पॉईंट झाली, इकडे या साईडला पाठीमागं तोही दाखवा भाग. त्या डोंगराच्या कडेला झालं ते मोठ्या झूम करून दाखवा. आता जे हे पाहत असतील आपले जुने पाणी शोधक मेळाव्याला आलेले, त्यांना माहिती आहे हा भाग कसा आहे. सगळ्यात ड्राय भाग वाटतो आणि सगळ्यात खतरनाक म्हणजे पाणी शोधता सापडत नाही. त्या ठिकाणी आपले 4-5 पॉईंट सुपरहिट झाले. आपण 4-5 पॉईंट घेतले. सगळ्या पाणी शोधकाच्या म्हणण्यानुसार सुंदर असं पाणी लागलं. आणि याच्यामध्ये मशीनही आल्या, जे रॉडवाले होते, तांब्याचे रॉडवाले होते, सगळ्या प्रकारचे लोक आले. पण माझ्या हिशोबाने जो प्रयोग पुन्हा एकदा व्हायला पाहिजे. सर्वजण आपापल्या पद्धतीने पाणी शोधतायत. मशीनवाले आपल्या पद्धतीने, सगळे अभ्यासक आहेत, सगळेजण आपापल्या पद्धतीने ट्राय करत आहेत. पण मला असं वाटतं पाणी शोधक हा ईश्वराचा अवतार नक्कीच नाही. कोणालाही या जगात पाणी वरून दिसलं नाही किंवा कळणारं नाही. त्याच्यामुळे मला हे सांगायचे, फार मोठ्या भूलथापाला किंवा अंधश्रद्धेला बळी पडू नका. प्रायोगिक पाणी असेल, जर नसेल सापडत तर त्याचा एकच फॉल्ट असतो, त्या क्षेत्रामध्ये फॉल्टी क्षेत्र निघतं, म्हणजे लाल काळं निघतं किंवा काळं बुसकाट निघतं किंवा वेगळा एक मांजरा निघतो. त्याच्यामध्ये फेल जाण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामध्ये धातू असतात भूगर्भामध्ये, त्याच्यावर या तारा काय सगळे प्रकार फिरले जातात. तांब्या, लिंबू, नारळ, तवा सगळं काही त्याच्यावर फिरलं जातं. त्याच्यामुळे आपण जवळजवळ पोहोचलोय, पाण्याजवळ पोहोचलोय. चांगल्या प्रकारचे रिझल्ट जवळजवळ माझ्या हिशोबाने 99% एखादा टक्का थोडंफार कमी जादा पाणी झालेलं आहे. फार ड्रायनेस, फार फॉल्टी, फार फेल असं काही विषय नाही. महाराष्ट्राचा सगळ्यात सुपरहिट झालेला प्रयोग आपण तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, पुन्हा सांगतो, चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आवडलं तर लाईक आणि शेअर करा. आणि पुन्हा तेच सांगाल, हे झाड कसं असावं आपट्याचं, हिरवं, कवळे तिथे पालवी फुटणारी, शेंडे काय वारंवार येणारे, आणि तुम्हाला कसं ते टवटवीत दिसावं असं असावं झाड. चन्नाचा असेल, पिपळाचा असेल, उमराचा असेल, बोखरा असेल. बोखरा तुमच्याकडे काय म्हणतात, बोकरेला माहित नाही. हे 5-6 प्रकारची झाडं आहेत नसकरी. एक बोरीचं झाड आहे. बोरीचं झाड एक असंच पालवीदार जर असेल तर त्या बोरीच्या झाडाजवळ, याच्याजवळ 99% विहिरीचे पॉईंट निघण्याचे चान्सेस असतात. किंवा बोरवेलची वरीलची लाईन असते, म्हणजे 30-40 फुटावरची, ती कायम प्रवाही असते. जे झाड याला या दिवसात जर असं असेल तर उन्हाळ्यात आपण पाठीमागच्या चॅनलला व्हिडिओ बनवला होता, त्यावेळेसही झाड असंच होतं. त्याच्यामुळे मला हे म्हणायचं की हे झाड वरच्या पाण्याने ते सुंदर होत नाही, ते भूगर्भातल्या पाण्यातूनच ते हिरवगार होतं. आपट्याचं झाड कुठेही जर असेल, सुंदर चमकदार हिरवं पोपटी कलरचं असेल, सेम सगळे झाडं ज्याची मी आता सांगितले, आपटा असेल, उंबर असेल, अजून पिंपळ असेल किंवा बोखर असेल. पिंपळ, बोखर, उंबर आणि आपटा हे महत्वाचे 4 पार्ट आहेत. ज्यावेळेस तुम्ही आपट्याचं झाड असेल, उंबराचं झाड असेल, किंवा उंबराच्या झाडाला त्या पानावर असे फोड आलेले नाही पाहिजे, चमकदार एकदम सुंदर असे कवळे पानं पाहिजे. बोकरीच्या झाडालाही फोड आलेले नको आहेत किंवा काळपट कलरचे पानं नको आहेत, निबरट झालेले. सुंदर कवळे लसलशीत पानं असतील तर त्या झाडाच्या गोल साईडला फिरा. गोल साईडला फिरताना तुम्हाला तुमच्या तारा कुठं कुठे फिरतायत त्याच्यावर लाईन आउट करा, त्याच्यावर चुना मारा, काहीतरी करा. आणि शेवटी त्या लाईन इकडे त्याच्या समोर जर असेल तर ती एक लाईन, या लाईनच्या इथंही तुमचा फिरला आणि तिथंही फिरलं गोल फिरताना, तर त्या समोर लाईन करून घ्या. दोन्हीचा सेंटर आला लाईनचा, 2 लाईन 100% असतील किंवा एक असेल जवळपास, तर दोन्ही लाईनचा सेंटर करा. त्या सेंटरचा एकदम सेंटर बिंदू शोधून तिथं बोरवेल किंवा विहिरीचा पॉईंट तो सेंटर असावा. आणि इथून पुढच्या येत्या काळात तुम्हाला सगळ्या गोष्टीचं निरसन करून देणार आहे. चला मित्रांनो, हा पार्ट फार मोठा झाला आहे पण फार महत्त्वाचा आहे. मी महाराष्ट्र सगळा दौरा केल्यानंतर माझ्या निदर्शनात आलं, महाराष्ट्रातले ड्राय पार्ट आहेत. वैजापूर, गंगापूर, चांदवड, देवळ्याचा काही भाग आहे, आपल्या सटण्याचा काही भाग आहे, मनमाडचा काही भाग आहे, आणि नांदगावचा काही भाग आहे, इकडे जालन्याचा एक अंबड आहे. बाकी महाराष्ट्रात फार मोठी उणीव जाणवली नाही कुठंच, बऱ्यापैकी आहे, म्हणजे फॉल्टी क्षेत्र नाही. संभाजीनगरचा हे 1-2 तालुके आणि नाशिकचे 2 तालुके बऱ्यापैकी ड्रायनेस जाणवते. 40गाव भाग झाला, मालेगावचा अर्धा भाग आहे, हे ड्राय जाणवणारे पार्ट आहेत. पाणी शोधक तिथं जाताना थोडा अभ्यास करून जा. येत्या काळामध्ये मला वाटते पाणी शोधक मेळातूनच आपल्याला भरपूर काही शिकायला मिळेल. एकमेकाचे हेवे दावे पाणी शोधकांनो साईडला ठेवा. आपण एकत्र येऊन भरपूर काही शिकण्यासारखं असतं. आपण एखाद्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन ते बिचाराचं नुकसान होऊ नये हे आपलं धोरण असावं. आणि येत्या काळामध्ये नक्कीच आपलं पहिल्यापासून तेच धोरण आहे.
आपण पहिला अभ्यास करून त्यांच्यापर्यंत पोहोचू आणि त्यांना एक चांगलं न्याय द्यायचं काम करू. चला मित्रांनो, आजच्या भागात एवढंच. भेटू बघा. नमस्कार, धन्यवाद.